महानगरपालिकेच्या समोर अक्षरशः नाशिककरांचा जीव वेठीस धरण्यात आलेला आहे। या ठिकाणी हे काका आत्ता पडले, ही त्यांची गाडी, आणि का पडले तर ह्या रस्त्याच्या ह्या जो रॉड आहे बघा, अक्षरशः बाहेर काढून ठेवले। म्हणजे लोकांना काय त्या रॉडनी काय बळी चढवायचा का काही लोकांचा? नाशिक महानगरपालिकेला हा प्रश्न मला कुठेतरी पडलाय। तुमची गाडी दाखवा एकदा। रस्ता पण याचा खालीवर आहे पूर्ण, हे लेवल पण सेंटर मॅच नाही होत, ती गाडी इथपर्यंत आली फोडली। त्यांची गाडी आता पडली, हे बघा, त्यांच्या गाडीचं तर नुकसान झालं, पण जर तो रॉड जर एखाद्याच्या पायात घुसला, एखाद्याच्या पोटात घुसला, तर याला जबाबदार कोण? म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या समोर नाशिककरांचा जीव वेठीस धरायचं काम नाशिक महानगरपालिकेचे भ्रष्टाचारी अधिकारी करताय का, असा प्रश्न थेट आता नाशिककरांना पडत आहे। तुम्हाला दाखवतो हा रॉड बघा केवढा आहे। आणि अक्षरशः रॉड हा अक्षरशः रॉड आहे। आणि मला सांगा, हा सेंटर कुठे आहे? म्हणजे खालीवर रस्ता करून ठेवलेला आहे, गाड्या घसरत आहे, गाड्या स्लिप होत आहे अक्षरशः इथे। म्हणजे लोकांचा जीव घ्यायची सुपारी या नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर हे जे ठेकेदार आहे यांनी घेतले। काय सांगाल नाशिककरांमध्ये? काय नाही, काम व्यवस्थित करायला पाहिजे ना, कामच व्यवस्थित करायला पाहिजे, कामाची क्वालिटी नाही आली पाहिजे। पण तो रॉड तर कमीत कमी व्यवस्थित दाबला पाहिजे होता ना। ठीक आहे, रस्ता तुमचा व्यवस्थित नाही, त्या रॉडमुळे तर रॉड वाचवायला गेलं तर ऍक्सिडेंट झाला ना तो। अधिकाऱ्यांना आयुक्तांना काय सांगाल नाशिक? काय लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी, सगळे रोड टॅक्स भरतो, सगळे टॅक्स भरतो, तर त्यांनी करायला पाहिजे नाही, कामं करायला पाहिजे व्यवस्थित। तो जर रॉड जर पोटात गेला असता किंवा बाहेर गेला असता तर किती मागत पडला असता? एक जीव गेला असताना दुसरं काय, बाकीचं परिवार उघडं पडतं, तो विचार करायला पाहिजे। तुम्ही खुर्चीवर बसतात, बाकीचं पण पाहायला पाहिजे ना त्यांनी। हा आपण पाहू शकता रॉड, अक्षरशः हा रॉड बघा केवढा मोठा आहे। आणि रस्ता खालीवर असल्यामुळे सांगाल आयुक्तांना सांगणं हेच आहे का हे जो रस्ता जो तुम्ही बनवलेला आहे, तो रस्ता जर तुम्ही परत एकदा पाहणी केली का नाही, कारण रस्त्याची सगळी लेवल खालीवर आहे। आज ही घटना घडली, तुम्ही बघू शकता, आता कोणाची एखादी गाडी आली तर तुम्हाला रस्ता दिसेलच नाही। आता ही घटना घडली, त्यांच्या मागे पुढे एखादी गाडी जर असती तर वेगळा गोष्ट झाली असती। मी बांधकाम विभागाला तात्काळ विनंती करतो की तात्काळ याचा बंदोबस्त करण्यात यावा। जर कोणाचा जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण? कट करून टाकलं इथं तात्काळ कट करा, याची लेवल करा, काय असेल तर योग्य जे रचना असली पाहिजे या रोडची करा। आयुक्त साहेब थोडं लक्ष घाला, हे सगळ्या गोष्टी नाशिककरांच्या जीवावर बेतू शकता।